रयत शिक्षण संस्था सातारा उत्तर विभाग ज्युनियर कॉलेज कला शाखा गुणवत्ता विकास कक्ष ग्रामसेवक तलाठी भरती परीक्षा मार्गदर्शन असे इतिहास घटक भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधींचे योगदान 1857 ते 1947. मी बुधारे अशोक कचू. कॉलेजचं नाव RBMB कॉलेज बोरवकी कॉलेज श्रीरामपूर. आज आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये महात्मा गांधी यांचे योगदान त्यामध्ये 1857 ते 1947 हा जो कालखंड आहे हा भारतीय स्वातंत्र्य संग्रामामधला महात्मा गांधींचा असा अमूल्य कालखंड म्हणून ओळखला जातो. ब्रिटिश राजवटीमधून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हा जो महात्मा गांधींचं जे योगदान आहे ते सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. आता गांधीपूर्व स्वातंत्र्य लढा जो आहे याची पार्श्वभूमी जर आपण विचारात घेतली तर 1857चा जो उठाव आहे हा 1857चा उठाव हा ब्रिटिश राजवटीविरोधात सर्वात मोठा प्रतिकार ज्याला आपण म्हणतो तो या ठिकाणी ओळखला जातो. त्यानंतर 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना आहे की जी राजकीय मागण्या मांडण्यासाठी या ठिकाणी सर्वार्थाने स्थापन झाली आणि त्याबरोबर राष्ट्रीय जागृती राष्ट्रवादाची भावना याच्यामुळे वाढत गेली. विविध सामाजिक आणि राजकीय सुधारणा या ठिकाणी होत गेल्या आणि महात्मा गांधी यांचा कालखंड सुरू होण्यापूर्वी भारतामध्ये स्वातंत्र्याची जी ज्वाला जी आहे ही या 2-3 घटनेमुळे या ठिकाणी प्रज्वलित झाल्याचं आपल्याला सांगतंय. आता आपल्याला या ठिकाणी महात्मा गांधी यांचं जे भारतामध्ये जे आगमन आहे हे आगमन या ठिकाणी जे झालं परंतु 1920 लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर महात्मा गांधींचा जो कालखंड सुरू होतो भारतीय राष्ट्रीय आंदोलनामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महात्मा गांधी यांनी जे नेतृत्व केलं त्यामध्ये 1915मध्ये महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये ज्यावेळेस गेले तिथं वंशद्वेष विरोधामध्ये जे धोरण त्या ठिकाणी ब्रिटिश सरकारने जे आखलं होतं त्याच्यामुळं या विरोधामध्ये सर्वात महत्त्वाचं महात्मा गांधींनी आपण जर पाहिलं तर तिथं सुद्धा विरोध जो आहे तो या ठिकाणी केलेला आपल्याला सांगते. 1915 नंतर महात्मा गांधी हे भारतामध्ये या ठिकाणी परतले आणि 1915 नंतर त्यांनी भारतामध्ये सत्याग्रहाचा जो प्रयोग आहे हा सत्याग्रहाचा मार्ग जो आहे तो या ठिकाणी स्वीकारला. त्याच्यामध्ये सत्याग्रह जो शब्द आहे हा गुजराती भाषेतून आलेला शब्द आहे. आता महात्मा गांधी यांनी आपलं सत्याग्रहाचे जे प्रयोग आहे या ठिकाणी जे सुरू केले त्याच्यामध्ये चंपारण्य सत्याग्रह आहे, खेडा सत्याग्रह आहे आणि त्याचबरोबर अहमदाबादच्या कामगारांचा जो एकंदरीत वेतनवाढीचा जो सत्याग्रह आहे तो या ठिकाणी आपल्याला सांगते. सुरुवातीला आपण चंपारण्य जो सत्याग्रह आहे हा बिहार राज्यामध्ये जिथं ब्रिटिश जे होते ते शेतकऱ्यांच्यावर नीळ पिकवण्याची सक्ती करत आणि ही नीळ पिकवण्याची सक्ती करत असल्यामुळं एक प्रकारचा त्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय हा ओळखला जायचा आणि हा अन्याय या ठिकाणी होत असल्यामुळं तिथं महात्मा गांधींनी चंपारण्य इथं सत्याग्रहाचं त्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये नेतृत्व केलं आणि तिथून या ब्रिटिशांच्या जोखडामधून या चंपारण्य सत्याग्रहामधल्या शेतकऱ्यांची मुक्तता केली आणि अशा प्रकारे सत्याग्रहाचा हा जो पहिला प्रयोग आहे जो चंपारण्य इथं महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला तो यशस्वी झाला. त्यानंतर खेडा सत्याग्रह आहे. खेडा सत्याग्रह जो आहे तो या ठिकाणी दुष्काळामध्ये जी या ठिकाणी शेतकऱ्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर लाभला जायचा तो कर या ठिकाणी भरमसाठ असल्यामुळं त्याच्यामध्ये माफी मिळाली आणि म्हणून महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली खेडा सत्याग्रह जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला. तिथं ही करामध्ये सवलत ज्याला आपण म्हणूया ती सवलत या ठिकाणी मिळाली. अशा पद्धतीने खेडा सत्याग्रहसुद्धा हा यशस्वी झाल्याचं आपल्याला सांगते. त्याच्यानंतर अहमदाबाद इथला मिल कामगार आंदोलन आहे त्याच्यामध्ये 1918 साली झालेलं हे आंदोलन त्याच्यामध्ये वेतनवाढीसाठी प्रामुख्याने तिथल्या कामगारांनी केलेलं हे आंदोलन आहे याचं नेतृत्व महात्मा गांधी यांनी केलं आणि यामध्ये सुद्धा त्या लोकांना या ठिकाणी पगार वाढावा
त्यांना त्यांचा जो मोबदला आहे तो मोबदला या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिळावा, याच्यासाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली हे मिल कामगार आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलं. अशा पद्धतीने सत्याग्रहाचे जे प्रयोग आहे हे प्रयोग या ठिकाणी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. याच्यामध्ये सत्याग्रह म्हणजे खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर अहिंसक प्रतिकाराचं तत्त्वज्ञान आहे. अहिंसा म्हणजे शारीरिक किंवा मानसिक इजा न पोहोचणे, त्याबरोबर सत्य म्हणजे न्याय आणि नैतिकतेवर आधारित असं या ठिकाणी आपण त्याला म्हणतो. आत्मबलिदान स्वतःच्या ज्या काही भावना आहेत त्या भावनावर या ठिकाणी नियंत्रण आणण्याचा एक प्रयत्न आहे. आणि न्याय म्हणजे अन्यायाविरुद्ध उभं राहणे. म्हणजे थोडक्यात आपण जर पाहिलं तर सत्याग्रह म्हणजे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सत्य आणि अहिंसेचा हा प्रमुख वापर जो आहे तो वापर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आता सत्याग्रहाच्या प्रयोगानंतर या ठिकाणी भारतामध्ये आपण जर पाहिलं तर रौलट कायदा आला बघा. 1919 सर सिडनी रौलट यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी जो रौलट कायदा आला त्या कायद्याने भारतामध्ये या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला विना वॉरंट या ठिकाणी अटक करण्याचं सर्वात महत्त्वाचं सत्र सुरू झालं. आणि याच्यातून हा जो कायदा आहे हा कायदा काळा कायदा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो की ज्या कायद्याने विरोधामध्ये या ठिकाणी भारतामध्ये सर्वत्र जे काही विरोधी वातावरण ज्याला आपण म्हणतो ते या ठिकाणी सुरू झालं. याच्यामध्ये महात्मा गांधींनी सर्वात महत्त्वाचं रौलट कायद्याला या ठिकाणी विरोध केला. त्याबरोबर आपण जर पाहिलं तर रौलट कायद्याचा पूर्णपणे भारतातून जो निषेध आहे तो निषेध या ठिकाणी करण्यात आला. आणि याच्यातून या रौलट कायद्याच्या विरोधामध्ये पंजाबसारख्या प्रांतामध्ये या ठिकाणी जी काही एकंदरीत आंदोलन ज्याला आपण म्हणूया किंवा सभा ज्याला आपण म्हणूया ती या ठिकाणी घेण्यात आली. याच्यामध्ये पंजाबमधलं अमृतसरमध्ये जालियनवाला जी बाग आहे त्या बागेमध्ये हजारो लोक या ठिकाणी जमले. याच्यामध्ये किचलू आणि सर्वात महत्त्वाचे इतर काही जे अधिकारी होते किंवा नेते जे होते त्यांना या ठिकाणी अटक केली होती. ओडवायर या पंजाबचा जो लेफ्टनंट होता त्याने या ठिकाणी मार्शल लॉ जमावबंदीचा आदेश पुकारलेला असताना या सभेसाठी अनेक लोक या ठिकाणी या जालियन बागेमध्ये हजर झाले. परंतु जालियनवाला बागेमध्ये ही लोक उपस्थित असताना जनरल डायर या नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने या लोकांच्यावर कोणतीही परवाना किंवा कोणताही विचार न करता या ठिकाणी या लोकांच्यावर गोळीबार केला. याच्यामध्ये जवळजवळ 1650च्या वर फैरी या ठिकाणी यांच्या बंदुकीमधून गोळ्यांच्या जाळल्या गेल्या. आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं हजारो लोक हे मृत्युमुखी पडले आणि बरेचसे लोक या ठिकाणी जखमी झाल्याचं आपल्याला सांगते. ही जालियनवाला जी बाग हत्याकांड जे आहे त्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध जो आहे तो निषेध या ठिकाणी सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये झाला. याच्यामध्ये सर ही जी पदवी रवींद्रनाथ टागोरांना या ठिकाणी दिलेली होती त्या पदवीचा सुद्धा त्याग जो आहे तो त्यांनी केला. आणि त्याचबरोबर या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर आपण जर पाहिलं तर भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये मुस्लिम समाज जो आहे की ज्या मुस्लिम समाजाच्यामध्ये खिलाफत जी चळवळ आहे त्या खिलाफत चळवळीच्या माध्यमातून की मुस्लिम समाज जो आहे तो एकत्र आला. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये त्यांनी सुद्धा या ठिकाणी महात्मा गांधींना सर्वात महत्त्वाचा पाठिंबा जो आहे तो पाठिंबा दिला. थोडक्यात त्या चळवळीने भारतामध्ये राष्ट्रवाद जो आहे तो राष्ट्रवाद या ठिकाणी वाढला. आता ही जी असहकारची जी चळवळ आहे याच्यामध्ये ठिकठिकाणी आपण जर पाहिलं तर 1920 नंतर महात्मा गांधींनी ज्या भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचं नेतृत्व केलं त्याच्यामध्ये शेवटी एक घटना जी घडली की ती म्हणजे चौरी-चौरा घटना. आता याच्यामध्ये ठिकठिकाणी सभा मोर्चे आंदोलने हे चालू असताना चौरी-चौरा येथे या ठिकाणी हिंसक वळण जे आहे हे या आंदोलनाला मिळालं. याच्यामध्ये लोकांनी एका पोलीस चौकीला आग लावून दिली. याच्यामध्ये जवळजवळ 120-21 पोलीस हे मृत्युमुखी पडले. त्याच्यामुळं या घटनेमुळं महात्मा गांधींनी हे जे काही असहकार जे आंदोलन आहे हे असहकार आंदोलन या ठिकाणी स्थगित केलं. परंतु असहकार आंदोलनाने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भारतीयांना
ब्रिटिश राजवटी विरोधामध्ये सर्वात महत्त्वाचं एकत्र आणण्याचं काम हे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झाल्याचं आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून महात्मा गांधींना जे राष्ट्रीय नेते आपण म्हणतो त्याच्यामध्ये महात्मा ही जी पदवी आहे ही पदवी या ठिकाणी रवींद्रनाथ टागोरांनी त्याच्यामुळेच या ठिकाणी महात्मा गांधींना दिलेली आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी महात्मा गांधींनी सर्वात महत्त्वाचं सविनय कायदेभंगाचा जो निर्णय आहे तो निर्णय या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला सांगता येईल. 1920-25 नंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी स्वराज्य पक्षाची स्थापना झाली आणि स्वराज्याच्या पक्षाच्या स्थापनेनंतर या असहकार आंदोलनामध्ये बरेचसे जे काही या ठिकाणी भारतातले जे नेते उतरले होते याच्यामध्ये बॅरिस्टर चित्तरंजन दास असेल, मोतीलाल नेहरू असतील, या लोकांनी या ठिकाणी वकिली व्यवसाय सोडून दिलेला होता. आणि कालांतराने आपण जर पाहतो 1930-31 मध्ये गांधींनी अवज्ञा आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू केलं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा एक भाग म्हणजे गांधी आयर्विन करार, की जो या ठिकाणी करार जो झाला त्याच्यामध्ये दिल्लीला जो करार झाला याच्यातून महात्मा गांधींनी या ब्रिटिशांच्याकडून बऱ्याचशा ज्या सवलती आहेत त्या मिळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. गोलमेज परिषदा त्याच्यातून या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या. त्याच्यामध्ये 1930 आणि 31 मध्ये या ठिकाणी गोलमेज परिषदा ज्या आहेत त्या या झाल्या. याच्यामध्ये सविनय कायदेभंग जो आहे ही जी चळवळ ज्याला आपण म्हणूया ती सुद्धा महात्मा गांधींच्या कालखंडामधली सर्वात मोठी चळवळ म्हणून ओळखली जाते. त्यामध्ये दांडी यात्रा हा एक महत्त्वाचा भाग म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. 1930 12 मार्च 1930 मध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जी 2 आश्रम होते त्यामध्ये वर्धा आणि साबरमती, त्यामध्ये साबरमती आश्रमामधून 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधींनी साबरमती आश्रमामधून या ठिकाणी दांडी यात्रेला सुरुवात केली. आणि ही जी दांडी यात्रा आहे ही सर्व पायी ज्याला आपण म्हणतो ती चालून केलेली आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये हजारो लोक एकत्र सहभागी झाले आणि याच्यातून 240 किलोमीटर मैलाचं अंतर जे आहे ते या ठिकाणी कापण्यात आलं. थोडक्यात दांडी यात्रेने सर्वात महत्त्वाची जी सुरुवात केली याच्यामध्ये मीठ सत्याग्रह हा त्यातला एक महत्त्वाचा भाग होता. ब्रिटिश कायद्याचं प्रतीक की ज्या मिठासारख्या जीवनावश्यक अशा वस्तूवर ब्रिटिशांनी जो कर लादला होता त्याच्या विरोधामध्ये ही दांडी यात्रा जी होती आणि याच्यातून मग गुजरातमधून साबरमती आश्रमामधून निघालेलं महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली असलेलं एक आंदोलन हे नंतर 6 एप्रिल रोजी हे दांडी येथे या ठिकाणी समाप्त झालं. शेवटी आपण जर पाहिलं तिथं मुठभर जे मीठ आहे हे मुठभर मीठ हे महात्मा गांधींनी या ठिकाणी उचललं आणि अशा पद्धतीने तिथं कायद्याचा जो भंग आहे तो भंग या ठिकाणी झाला. देशभरामध्ये सविनय कायदेभंगाची आंदोलनाची जी लाट आहे ही लाट या ठिकाणी पसरली गेली. थोडक्यात या दांडी यात्रेमुळे ब्रिटिश सरकारला भारतीय लोकांच्या मागणीची सर्वात महत्त्वाची जी दखल आहे ती दखल या ठिकाणी घ्यावी लागली. आता यानंतर आपल्याला भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सर्वात महत्त्वाचा जो निर्णायक टप्पा जो आहे तो म्हणजे भारत छोडो. आता आपण जर पाहतो 6 ऑगस्ट 1942 रोजी हे जे काही आंदोलन जे आहे किंवा हा जे एकंदरीत भारत छोडो आंदोलन ज्याला आपण क्विट इंडिया म्हणतो की या मुंबईमधून गवालिया टँकवर हा सर्वात महत्त्वाचा एकंदरीत या आंदोलनाची घोषणा ज्याला आपण म्हणतो ती या ठिकाणी करण्यात आली. याच्यामध्ये महात्मा गांधींनी आता आपलं हे जे आंदोलन जे आहे ते अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि हे आंदोलन याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. याच्यामध्ये करा किंवा मरा, करेंगे या मरेंगे ही सर्वात महत्त्वाची घोषणा ज्याला आपण डू अँड डाय म्हणतो ही घोषणा या ठिकाणी महात्मा गांधींनी संपूर्ण जनतेला त्या भारतातल्या जनतेला या ठिकाणी दिली. आणि याच्यातून गांधीजींनी दिलेला हा जो नारा आहे हा नारा संपूर्ण भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जे सहभागी झालेले होते मग याच्यामध्ये स्त्रिया आहे, पुरुष आहे, विद्यार्थीसुद्धा आहे आणि या सर्वांनी या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा जो सहभाग घेतला. याच्यामध्ये 1942 साली सुरू झालेलं हे जन आंदोलन जर आपण म्हणूया ते या ठिकाणी अंतिम टप्प्यातलं जरी असलं तरी परंतु भारतीय लोकांचा सर्वात महत्त्वाचा जो उद्देश होता ते म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला एखाद्या वेळेस बलिदान जरी देण्याची वेळ आली
तरी या ठिकाणी चालेल. आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं हे जे पाऊल आहे, हे अंतिम पाऊल हे या ठिकाणी महात्मा गांधींच्या कालखंडामध्ये घेण्यात आलं. महात्मा गांधींच्या बरोबर अनेक असे नेते जे होते की जे या ठिकाणी त्यांना तुरुंगामध्ये जावं लागलं. याच्यामध्ये कालांतराने काही भूमिगत झाले, भूमिगत चळवळ, काही ठिकाणी प्रतिसरकारे स्थापन झाले. थोडक्यात आपण जर पाहिलं तर 1942 मधलं जे आंदोलन आहे, हे आंदोलन हे ब्रिटिश राजवटी विरोधामध्ये सर्वात मोठा दबाव आणणारं असं आंदोलन होतं. आणि याच्यातून भारताला स्वातंत्र्य देण्यावाचून कोणताही पर्याय नाही. आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या भारतीय स्वातंत्र्य आपल्या या छोडो भारत आंदोलनाने या ठिकाणी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हे आंदोलन हे सर्वात महत्त्वपूर्ण असं आंदोलन ओळखलं जातं. तर याच्यामध्ये महात्मा गांधी यांच्यावर या आंदोलनाने बरीचशी जी टीका आहे, ती टीका आणि त्यावर आव्हानं जी आहेत, ती आव्हानं जरी झाली असली तरी परंतु गांधीजींनी या अहिंसक धोरणावरून काही राजकीय निर्णयावरून त्यांच्यावर टीका ही मोठ्या प्रमाणामध्ये झाली, परंतु ती सहन करावी लागली. परंतु शांततेचा जो मार्ग आहे, हा शांततेचा मार्ग या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचा आहे. अहिंसा आणि सत्य याच्यानुसार या ठिकाणी महात्मा गांधींनी संपूर्ण जी भारतामध्ये जी आंदोलनं केली आणि या आंदोलनामुळे एक प्रकारे भारताचं स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य या ठिकाणी जवळ आल्याचं आपल्याला सांगता येईल. महात्मा गांधी यांच्या कार्याच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी सर्वात महत्त्वाचं माझे सत्यप्रयोग हा एक सर्वात महत्त्वाचा ग्रंथ जो आहे तो ग्रंथ या ठिकाणी लिहिलेला आहे. अशा भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये या थोर हुतात्म्याचा जो मृत्यू आहे किंवा हत्या ज्याला आपण म्हणूया, ही 1948 मध्ये या ठिकाणी झाली. परंतु गांधीवादी विचार जे आहे त्या गांधीवादी विचाराचा स्वातंत्र्य लढ्यावर सर्वात असा परिणाम जो झाला, त्याच्यातून भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्याबरोबर सामूहिक कृती जी आहे ही सामूहिक कृती या ठिकाणी झाल्याचं आपल्याला सांगता येईल. अहिंसक असा प्रतिकार जो आहे तो प्रतिकार आपल्याला या ठिकाणी द्यायला सांगता येईल. आणि त्याबरोबर गांधीजींचं जे तत्त्वज्ञान आहे ते गांधीजींचं तत्त्वज्ञान हे सुद्धा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं असं समजलं जातं. थोडक्यात गांधीजींच्या तत्त्वज्ञानाने स्वातंत्र्य लढ्याला एक नैतिक आणि आध्यात्मिक अशी दिशा जी आहे ती दिशा या ठिकाणी मिळाल्याचं आपल्याला सांगता येईल. थोडक्यात महात्मा गांधींचं जे योगदान आहे ते योगदान आणि त्यांचा वारसा यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं. थोडक्यात आपण जर पाहिलं तर या स्वातंत्र्य आंदोलनाच्या नंतर महात्मा गांधींचं जे एकंदरीत तत्त्वज्ञान आहे किंवा त्यांचं जे एकंदरीत योगदान आहे, त्यामुळं मार्टिन लुथर किंग यासारख्या व्यक्तीने आणि नेल्सन मंडेलासारख्या व्यक्तींना या ठिकाणी प्रेरणा जी आहे ती प्रेरणा या ठिकाणी मिळालं. आजही आपण जर पाहिलं तर भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जरी अहिंसा आणि शांतता त्याबरोबर न्याय या भूमिकेतून महात्मा गांधींनी ज्या सूत्राचा वापर केला, परंतु आजही हे विचार आज आपल्या भारताला या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. थोडक्यात शांतता, न्याय आणि समानता याच्यासाठी आजही आपण जर या ठिकाणी जर या ध्येयाचा किंवा या वाक्याचा जर आपण उपयोग केला तर आजही आपल्याला खऱ्या अर्थाने आपण जे वारस आहोत त्याचा या ठिकाणी उपयोग होईल. आता या ठिकाणी महात्मा गांधींचं जे योगदान आहे याबद्दल आज आपण या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती पाहिली. धन्यवाद.